नमस्कार मंडळी, सीताफळांचा सीझन चालू झालेला आहे। आज आपण मस्त अशी मलाईदार सीताफळ बासुंदी बनवणार आहोत, तेही घरामध्ये उपलब्ध असलेल्या फक्त 3 साहित्यांमध्ये। बऱ्याच वेळी काय होतं ना मंडळी, आपण सीताफळ नेहमीच खात असतो, पण सीताफळापासून एखादा पदार्थ बनवायचं म्हटलं की त्यापासून बिया सेपरेट करणं थोडंसं अवघड होऊन जातं। तर या व्हिडिओमध्ये अगदी झटपट सीताफळाच्या बिया कशा मोकळ्या करायच्या हे सुद्धा मी सांगितलेलं आहे। दूध तापवण्यासाठीची इथे माझ्या आईची एक खास ट्रिक सांगितलेली आहे, त्यामुळे तुम्हाला बासुंदी किंवा रबडी जर घरच्या घरी बनवायची असेल तर कमीत कमी वेळात अगदी दाटसर बनवून तयार होते आणि गॅस सुद्धा जास्त जळत नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि थोडा जरी आवडला तर लाईक करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण बासुंदी बनवतोय, त्यासाठी आपल्याला दूध गरम करायला लागणार आहे। त्यासाठी माझ्या आईची दिलेली सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे दूध गरम करताना नेहमी स्टीलच्या भांड्यामध्ये गरम करायचं आणि भांडं शक्यतो पसरट असावं, त्यामुळे त्या भांड्याला हीट व्यवस्थित मिळते आणि लगेचच दूध गरम होतं आणि आटवण्यासाठी सुद्धा जास्त गॅस लागत नाही आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही। आता भांडं स्टीलचं वापरतोय, त्यामुळे दूध तळाला चिकटू शकतं। त्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं, सगळीकडून व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि हे पाणी ओतून द्यायचं आणि या भांड्यामध्ये दूध गरम करायला ठेवायचं। ही प्रोसिजर रबडी आणि बासुंदी करतानाच काय, रेग्युलरचं दूध जे तुम्ही गरम करता त्यावेळी सुद्धा फॉलो केलीत तरी सुद्धा चालेल। यामुळे भांड्याच्या तळाशी दूध चिकटणार नाही, ते भांडं करपणार नाही आणि घासायला सुद्धा जास्त त्रास लागणार नाही। इथे मी 1 लिटर फुल फॅट म्हणजेच म्हशीचं दूध घेतलेलं आहे। गाईच्या दुधाच्या कंपॅरिझन मध्ये म्हशीचं दूध फॅटचं प्रमाण जास्त असल्याने थोडंसं घट्ट असतं, त्यामुळे मी इथे म्हशीच्या दुधाचा वापर करत आहे। तुम्ही जर म्हशीचं दूध खात नसाल तर गाईच्या दुधाचा वापर केलात तरी सुद्धा चालेल। त्यानंतर इथे मी छान अशी पिकलेली छोट्या साईजची 3 सीताफळ घेतलेले आहेत। जर सीताफळाची साईज मोठी असेल तर 2च वापरलीत तरी सुद्धा चालतील। वजनी प्रमाणात साधारणतः ही 400 ग्रॅम सीताफळ आहेत। त्यानंतर इथे मी पाव कप साखर घेतलेली आहे। वजनी प्रमाणात ही साखर बरोबर 110 ग्रॅम आहे। साखरेचं प्रमाण एखादा दुसरा चमचा कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता। आता हे दूध आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे। दूध मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे। दुधाला छान अशी आपण उकळी काढून घेऊया। दुधाला उकळी आली की हे दूध सतत ढवळत राहायचं, यावरती आलेली साय सतत मोडत राहायची। कढईच्या साईडला सुद्धा जी साय लागून राहिलेली आहे ती साय सुद्धा खरडून घ्यायची आणि या दुधामध्ये मिक्स करत राहायचं। हे दूध आपल्याला 30 ते 40% आटवून घ्यायचं आहे। इथे आपण म्हशीचं दूध वापरलेलं आहे, त्याचबरोबर सतत ढवळत ही साय जर आपण मोडत राहिली तर या बासुंदीला सुद्धा छान असं मलईदार टेक्स्चर येतं। साधारणतः 20 ते 30% आपण दूध इथे आटवून घेतलेलं आहे। आता यामध्ये साखर घालून घेऊया। साखर घातल्यानंतर चांगलं ढवळून घ्यायचं। साखर जशी विरघळत जाते तसं दूध सुद्धा थोडंसं पातळ होत जातं, त्यामुळे आणखीन 4 ते 5 मिनिट मंद गॅसवरती सतत ढवळत हे दूध आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे। दुधावरती जमा झालेली साय सतत मोडत राहायची आहे, त्याचबरोबर कढईला साईडला लागलेली साय सुद्धा आपल्याला मोडून घ्यायची आहे। त्यामुळे ती बासुंदीमध्ये चवीला खूप चांगली लागते आणि बासुंदी सुद्धा दाटसर व्हायला मदत होते। अशा प्रकारे अगदी 30 ते 40% दूध आपण आटवून घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम बंद केली। आता हे गरम केलेलं दूध आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। रूम टेम्परेचरला हे दूध थंड करून घेऊयात। आता आपलं दूध थंड होतंय तोपर्यंत सगळ्यात अवघड वाटणारं काम म्हणजे या सीताफळीच्या बिया सेपरेट करणं। तर जे 3 सीताफळ घेतले होते ते हातानेच असे फोडून घ्यायचे। सीताफळ चांगले पिकलेले असावेत। आता या सीताफळीपासून बी आणि गर चमच्याच्या साहाय्याने मोकळे करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये बघू शकता मिक्सरचं जे मोठं भांडं असतं ज्यामध्ये आपण ज्यूस किंवा मिल्कशेक बनवतो, त्यामध्ये मी या सीताफळीच्या बिया आणि गर काढून घेत आहे। बिया काढून झाल्यानंतर चमच्याने चांगला खरडून असा याचा गर सुद्धा काढून घ्यायचा। याच पद्धतीने उरलेल्या सीताफळीच्या सुद्धा गर आणि बिया मी सेपरेट करून घेतल्या। आता हे आपल्याला मिक्सरमधून 5 ते 6 वेळा पल्स मोडवरती मिक्सर चालू बंद करत हे फिरवून घ्यायचं आहे। त्यामुळे या बिया ज्या आहेत त्या गरापासून अगदी अलगद सेपरेट होतील। इथे मी ही प्रोसिजर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये करत आहे। तुमच्याकडे जर
दोरीवाला चॉपर असेल तर त्यामध्ये ही प्रोसिजर केली तरी सुद्धा चालेल। मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर बघू शकता चमच्याच्या साहाय्याने आपण अगदी अलगद या बिया बाहेर काढून टाकून देऊ शकतो। अशा पद्धतीने आपल्याला सीताफळाचा गर मिळालेला आहे। यापासून तुम्ही सीताफळीचा आईस्क्रीम, रबडी किंवा बासुंदी बनवू शकता। त्याचसोबत मिल्कशेक सुद्धा बनवू शकता। मगाशी जे आटवलेलं दूध होतं ते आता पूर्णपणे थंड झालेलं आहे। हे दूध रूम टेम्परेचरला थंड करायचं। पुन्हा एकदा यावरची साय व्यवस्थित अशी मोडून घ्यायची। बघू शकता दुधाची कन्सिस्टन्सी थोडीशी दाटसर झालेली आहे। आता सीताफळाचा जो गर आपण काढून ठेवलेला होता तो गर या दुधामध्ये घालून घ्यायचा। आता हा सीताफळाचा गर जो आहे तो व्यवस्थित असा या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता सीताफळाच्या गरामुळे सुद्धा या दुधाची कन्सिस्टन्सी आणखीन थोडीशी दाटसर झालेली आहे। सीताफळाचा गर व्यवस्थित असा आपण दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता ही सीताफळाची बासुंदी आपली तयार झालेली आहे। पण ही बासुंदी सेट करण्यासाठी 1.5 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे। बघितलं ना मंडळी, घरामध्ये उपलब्ध असलेल्या फक्त 3 साहित्यांमध्ये आपण इथं सीताफळाची एकदम मलईदार अशी बासुंदी बनवली। आता ही बासुंदी सेट होतीये तोपर्यंत इथं मी काही बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेत आहे। हे बदाम आणि पिस्त्याचे काप घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलेत तरी सुद्धा चालतील। इथे मी 1.5 तास बासुंदी फ्रीजमध्ये ठेवलेली होती, त्यानंतर बाहेर काढली। याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता किती छान दाटसर अशी मलाईदार एकदम ही बासुंदी तयार झालेली आहे। चला आता ही बासुंदी आपण सर्व करूया। अशा प्रकारे घरात हाताखाली उपलब्ध असलेल्या फक्त 3 साहित्यांमध्ये मस्त मलाईदार अशी सीताफळ बासुंदी आपण बनवलेली आहे। सीताफळ बासुंदी म्हणा किंवा सीताफळ रबडी म्हणा, चवीला छानच लागते। आता यामधला एक घोट तुम्ही सुद्धा पिऊन घ्या आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सीताफळांचा सीझन अजून चालू आहे त्यामुळे नक्की बनवून बघा, पुन्हा वर्षभर खायला मिळणार नाही।